धन्यवाद. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की हे जे काम झालं, हे काम या सर्व इथे उपस्थित असलेल्या बऱ्याचशा लोकांच्या सहकार्यामध्ये. आता प्रकाश जाजूंचा पण मला उल्लेख केला पाहिजे की त्यांनी मला खूप मदत केली. या ठिकाणी डॉक्टर सुरेंद्र म्हणजे पद्मावर बसून आहेत. म्हणजे डॉक्टर साहेब, तुमच्याजवळ मी बरंच काही शिकलो. आणि शिकलो नाही तर अजून तुम्हाला एक सांगतो की यांचं एक उदाहरण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मला मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल सुरू करत असताना जे काही डॉक्टर्स पाहिजे होते डॉक्टर साहेबांनी दिले. तेव्हा माझ्याजवळ काही गायनेकोलॉजिस्ट नव्हते. पण मला जे अजून एक असं जी जाणवली म्हणजे गोष्ट मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगितली पाहिजे की आई वडिलांची कशी काळजी घ्यायची आजच्या पिढीमध्ये हे फक्त डॉक्टर पद्मावरपासून शिकलं पाहिजे. 99 वर्षाची आई असताना, आई आजारी आहे, आई आता 99 वर्षाची बिचाराला खेळलेली आहे, परंतु आईची सेवा आपण केली पाहिजे. कारण आई आता म्हणजे त्यांचं असं होतं, आईने आपली आता सेवा केली. आतापर्यंत आईने आपली सेवा केली, लहानाचं मोठं केलं. आज आई जी आहे, आईची आज लहान स्थिती आलेली आहे. म्हणजे लहानपणाची जशी आपली स्थिती होती आज ती आईची आलेली आहे. आणि म्हणून आईची सेवा आपणच केली पाहिजे. मग त्या ठिकाणी कुठलाही नोकर न लावता पूर्ण सेवा आईची डॉक्टर साहेबांनी केली. माझ्या दृष्टीने एक खूप मोठं उदाहरण आहे. आणि मी तर नेहमी असं म्हणतो, मला ना हे सेवा बिवा ठीक आहे, मी कधी सेवक वगैरे काही म्हणत नाही, परंतु माझा एक साधा भाव आहे, जो पहिल्यांदा आपल्या आई वडिलांना मानतो तो माझ्या दृष्टीने खूप प्रिय आहे. आणि जर एखादा माणूस जर कितीही श्रीमंत असला पण तो जर आई वडिलांशी बरोबर वागत नाही तर मी कधी पाहते नाही. मला काय त्याचं जो आई वडिलांचा होणार नाही तो लोकांचा काय होईल.